मी आरपीआय पक्षाचं नेतृत्व सोडायला तयार. आंबेडकरांनी वंचित बरखास्त करून आरपीआयचं नेतृत्व हाती घ्यावं. रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य. राज ठाकरे पुन्हा 2 दिवस नाशिक दौऱ्यावर. 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली. पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. संजय रेड्डी नावाच्या आरोपीला पुणे सिव्हिल कोर्टाकडून पोलीस कोठडी. पुणे अत्याचार प्रकरणातील स्कूल व्हॅन वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली. पुण्यामध्ये 2 चिमुकलींवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचाराची धक्कादायक घटना. पुण्यामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना गुलाब पुष्प आणि दरपत्रक देत गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलं. पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिल्डरला अटक. सुसगाव भागातील रहिवाशांना शिवीगाळ करत धमकावल्याचा बिल्डरवर आरोप. बिल्डर यशवंत निमण आणि त्यांच्या 2 मुलांविरोधात गुन्हा दाखल. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ. 100-200 रुपयांऐवजी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार. प्रतिज्ञापत्र, खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार. निवडणूक पूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा. लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार. वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पुढील सुनावणी आता 18 नोव्हेंबरला. वकील अमित कटारनवरेंना न्यायाधीशांनी झापलं. बुलेट शेल त्याचबरोबर पोलिसाला झालेल्या जखमेसंदर्भातील रिपोर्ट पुढच्या सुनावणीमध्ये देण्याचे निर्देश. बदलापूरमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये गोंधळ. किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची. पक्षाचे निरीक्षक गोपाल शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या बैठकीमध्ये गोंधळामुळे बैठक रद्द करण्याची वेळ. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये शनिवारपासून बदल. रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटं आधीच सोडण्यात येणार, तर 11 फास्ट लोकल दादरवरून सुटणार. ग्रॅच्युइटीच्या थकीत रकमेवरील व्याज देण्याच्या मागणीसाठी बेस्टचे निवृत्त कामगार बायका आणि मुलांसह उपोषण करणार. आर्थिक स्थितीचं कारण देत बेस्टकडून ग्रॅच्युइटी वेळेवर देण्याबाबत टाळाटाळ. प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी घरं कायम करण्याचा सरकारचा निर्णय. मात्र जीआर काढून देखील सिडकोकडून बांधकामावर कारवाई सुरूच. कायमस्वरूपी निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बाळाराम पाटील यांचा इशारा. महापालिकेच्या 5 किलोमीटर अंतरावरील गावांना पाणी देणं शक्य नाही. महापालिकेचं पीएमआरडीए प्रशासनाला पत्र. नव्यानं समाविष्ट गावामध्ये अजूनही महापालिकेचं पाणी नाही. पुणे महापालिकेचा शहराची केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजनेमध्ये 5वा नंबर टिकवण्यासाठी प्रयत्न. सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा आता पहाटेच उचलण्याचं नियोजन. 288 स्पॉट महापालिकेनं निश्चित केले. हडपसर टर्मिनलवरून झाशीसाठी धावणार सुपरफास्ट ट्रेन. दसरा दिवाळीनिमित्त चाकरमान्यांसाठी सोय. दर रविवारी रात्री 7:30 वाजता ही ट्रेन सुटणार. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हा निवडणूक शाखेकडून नियोजनाला सुरुवात. प्रत्येक केंद्रावर असणार शौचालय, बीज आणि रॅम्पची सुविधा. राहुल गांधी उद्या आणि परवा कोल्हापूर दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार. संविधान सन्मान संमेलनात देखील उपस्थित राहणार.